आपण जास्तीत जास्त कच्चं अन्न का खाल्लं पाहिजे? तर याच्यामागं एक कारण आहे. 1999ला डॉक्टर गुंतूर ब्लोबेल यांना नोबेल प्राईज मिळालं. तर त्याचं कारण आहे की त्यांनी एक संशोधन केलं होतं की ज्याच्यामध्ये आपण जे काय अन्न खातो, फॉर एक्झाम्पल आपण गाजर खाल्लं. गाजर खाल्ल्यानंतर गाजरामधील जे काही कॅरोटीन आहे ते डोळ्यापर्यंत नेणं आणि तिथं ते युटिलाइज होणं. ओके. जर आपण कच्चं गाजर खाल्लं तर ते अशा पद्धतीनं वर्कआउट होतं. बट जर आपण गाजर का हलवा खाल्ला किंवा गाजराचा हलवा खाल्ला तर त्यावेळेस आपण तो ठराविक टेम्परेचरला तापवतो किंवा वॉटेवर जे काय आपण तळतो वगैरे जे काही गोष्टी केल्या जातात, म्हणजे ॲज इट इज नेचरने दिलं आहे तसं न खाता आपण जर त्याच्यावरती टेम्परेचर किंवा त्यावरती तेल किंवा जे काय असेल केल्यानंतर आपण जर खाल्लं तर त्याच्यामधले जे काय एन्झाईम्स आहेत की ज्यांचं काम आहे की जे अन्नघटक आहेत ते ज्या त्या ठिकाणी पोच करणं आणि त्याचं युटिलायझेशन करणं, तर ते होऊ शकतच नाही. तर वाय फूड फॉरगेट द ॲड्रेस. तर ते अशा प्रकारे घडतं, म्हणजे ते अन्न घटक त्याचा जे ॲड्रेस आहे ते विसरतं. फॉर एक्झाम्पल आपण पत्र पाठवतो, मी एक थोडक्यात समजून सांगायचा प्रयत्न करतो. पत्र पाठवल्यानंतर ज्या त्या ॲड्रेसला जाऊन ते पोचवतं, बरोबर. सेम तसंच आपल्या शरीरामध्ये हे जे एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स मरून जातात टेम्परेचरमुळं, त्याच्यावरती प्रोसेसेस केल्यामुळं. तर त्यामुळं ते तिथं पोचायच्याऐवजी तिसरीकडे जाऊन पडतात. सो हा रिसर्च झालेला आहे. 1999 गुंतूर ग्लोबल यांना त्यासाठी नोबेल प्राईज मिळालेला आहे. सो दॅट्स वाय आपण कच्चं अन्न खाल्लं पाहिजे. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.